स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या रेकी आणि माइंड पॉवरच्या 10 दिवसीय सेशनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सुरू करण्याच्या आधी नेमकं आपण कशासाठी हा क्लास जॉईन केलेला आहे एका शब्दात सांगा. माझं क्लास घेण्याचा उद्देश आहे तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5च पंचसूत्रीशी मला जोडायचं आहे तुम्हाला. तुम्ही नेमकं कशासाठी जॉईन झालेला आहे एका शब्दात सांगा. आरोग्य असेल तर आरोग्य टाईप करा. आनंद असेल तर आपल्या जीवनाचे 5च सूत्र आहे: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. तुम्ही कशासाठी आहात आणि कुठून आहात एवढं सांगा, म्हणजे आपल्याला आजचं सेशन सुरू करण्यासाठी एक सहकार्य भेटेल तुमच्याकडनं. पुणेवरनं आहेत प्रियंका मॅडम. फास्ट बघा तुमचं कनेक्शन. हॅपीनेस कराडवरनं अदिती मॅडम. ओके. पुणे, नागपूर, मुंबई. आरोग्य फॉर्म मुंबई सुप्रिया मॅडम. गजानन सर नाशिक. आरोग्य पुणे, अमरावती, ठाणे. मनशांतीसाठी नांदेड. व्हेरी गुड. हॅपीनेस नाशिक वरनं आहे दीपाली मॅडम. व्हेरी गुड. मनशांती अमरावती. देन हॅपीनेस गुड. सोलापूर वरनं आहेत अश्विनी मॅडम. नवी मुंबई. ओके. हॅपीनेस नाशिक भाग्यश्री मॅडम. हॅपीनेस कोल्हापूर. ओके. हॅपीनेस अहिल्यानगर. कल्याण मुंबई. मेंटल हेल्थ जळगाव फॉर हॅपीनेस. मुकुंद सर अहिल्यानगर. ओके गुड. हेल्थ वेल्थ पीस. तर याचा अर्थ काय, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जीवनामध्ये पंचसूत्री म्हणजे काय, 5 गोष्टी: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. ठीक आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 गोष्टींनी आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. सो रेडी आहात सगळे या 5 गोष्टींना आपल्या जीवनामध्ये फुलफिल करण्यासाठी? तयार हो. देखो, आता का बरं तयार होण्याची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, त्याचं रिझन हे आहे की प्रत्येक गोष्ट या जगामध्ये सगळ्यात पहिले तयार होते ती म्हणजे माइंडमध्ये. आता हा जो पेन आहे, हा पेन पहिले निर्माण झाला कुठे? निर्माण झाला कुणाच्या तरी माइंडमध्ये निर्माण झाला. येस ऑर नो? झालाय की नाहीये? त्याच्यानंतर कलाम सरांनी जो मिसाईल तयार केला, तो मिसाईल सगळ्यात पहिले कुठे तयार झाला? त्यांच्या माइंडमध्ये तयार झाला. मग त्याच्यावर ऍक्शन. आज संध्याकाळी गायत्री सोनार मॅडम अनम्यूट करा. आज संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे, हा सुद्धा पहिले कुठली रेसिपी बनवायची आहे कुठे तयार होईल? डोक्यामध्येच. पक्क. म्हणजे तुमच्या हो, जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा पहिले कुठे तयार झाली पाहिजे? डोक्यामध्ये. पण ऍक्च्युअल आपण काय करतो? रात को सोते समय या दिनभर जो चाहिए त्याच्यावर विचार करतो. म्हणजे जी गोष्ट पाहिजे आहे त्यावर आपला विचार असतो की ज्या गोष्टीची कमतरता आहे त्यावर आपला फोकस असतो? काय असतं नेमकं? कशावर ज्या फोकस? गोष्टी पाहिजे. ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यावर फोकस नसतो. ज्या गोष्टी नाही आहेत विचार करा ना. आपण असं म्हणतो का ज्या गोष्टी पाहिजे ठीक आहे, पण आपल्या कमतरतेवर फोकस असतो. बरोबर बोलले आदित सर की कमतरतेवर ज्या गोष्टींचं सफरिंग आहे जीवनामध्ये त्याचाच आपण विचार करत असतो. पाहिजे सुख आहे पण जीवनातल्या दुःखांवर फोकस जातो की नाही? पाहिजे आरोग्य आहे पण बिमारी जी काही प्रॉब्लेम आहे शारीरिक लेवलची त्याच्यावर तुमचा फोकस जातो. याचाच अर्थ काय, आपला जनरली फोकस ज्या गोष्टी आपल्याला नाही पाहिजे आहेत त्याच्यावर आपला जात असतो. ठीक आहे. पण आज या क्लासेसचं महत्व, 10 दिवस आपलं सेशन चालणार आहे. किती दिवस? 10 दिवस. सोमवार ते 10 दिवस. फक्त या आठवड्यात गुरुवारी गुढीपाडवा असल्यामुळे मे बी आपण ते सेशन 21ला कंटिन्यू करू, नाही तर आपले सेशन सोमवार ते शुक्रवार या पद्धतीने असतात. पण या बॅचमध्ये आपल्याला एक गुढीपाडव्याची सुट्टी असल्यामुळे आपण जे आहे ते सेशन आपण घेणार आहे. 21 तारखेला आपण पण सेशन घेणार आहे. तर नेक्स्ट सॅटरडे म्हणजे 27 तारखेपर्यंत आपलं सेशन होणार आहे. ठीक आहे. 27 पर्यंत आपलं सेशन रेग्युलर होणार आहे. यात आपण 10 दिवसात काय काय शिकणार आहे ते मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला बिलकुल आनंदी राहण्याचा म्हणजे आजचं सेशन संपायच्या आधी मी तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे.
प्रॅक्टिकल. आपलं हे सेशन अपलोड होतं पब्लिकली, तरी मी काय म्हणत आहे, आजचं सेशन संपायच्या आधी मी तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे. पहिला मुद्दा आजच्या क्लासचा काय करणार आहे, तुम्हा सगळ्यांना भाग्यशाली. भाग्यशाली बनवणार आहे. ठीक आहे. रेकॉर्डिंगचा इश्यू येतोय का नाही? ओके. तर मी तुम्हाला भाग्यशाली बनवणार. दुसरं, आपण आज उद्या मध्ये भाग्यशाली होणार, पर मी तुम्हाला असं एक मेडिटेशन घेणार आहे जे आतापर्यंत मी इतक्या 3 वर्षाच्या कुठल्याही बॅच मध्ये घेतलं नाही. तेवढं एक पॉवरफुल मेडिटेशन तुमचं या बॅच मध्ये घेणार आहे. आणि त्या मेडिटेशन मध्ये तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशन लाईव्ह मध्ये उपभोगणार आहे, म्हणजे एक्सपिरियन्स करणार आहे. की जे ट्रान्सफॉर्मेशन ते आपण डे 3 ला घेणार आहे. एक पॉवरफुल मेडिटेशन. डे 4 ला तुम्हाला मी औरा बघायला शिकवणार आहे. इज माय व्हॉइस इज क्लिअर? हो. स्नेहल पाटील मॅडम, तुमचं नेटवर्क चेक करा, कारण एकालाही आवाज क्लिअर जात असेल माझा तर माझा नेटवर्क ओके आहे. चला, थँक्यू. चलो, गुड. तर आपल्याला काय करायचंय की हे जे औरा, जे आपला आभामंडळ आहे, जे देवाच्या भोवती आपण बघतो, ते मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी स्वतःचा आणि इतरांचा बघायला शिकवणार आहे. फील करायला शिकवणार. फक्त बघणं आणि फील करणं नाही, वी कॅन स्कॅन ऑल्सो. म्हणजे जीवनामध्ये निगेटिव्हिटीचे दारं बंद करायला शिकवणार आहे क्लिन्झिंगच्या माध्यमातून. 7 चक्रांच्या एनर्जीज ओळखून जीवनामध्ये अधिक आनंद निर्माण करायला शिकवणार आहे. 7 चक्राच्या एनर्जीजला आपण अधिकाधिक एनहान्स करून जीवनामध्ये अधिक आनंद निर्माण करायला आपण शिकणार आहे. त्यासोबतच मी तुम्हाला मनी मंत्र पण देणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून आपण स्वतःला आणि इतरांना हील कसं करायचं याचं टेक्निक पण देणार आहे. तर प्रत्येक क्षण प्रैक्टिकल राहणार है. सो आई रिक्वेस्ट यू, अगर वीडियो ऑन करके करोगे कंसंट्रेशन अच्छा रहेगा और इस सेशन का आप लाभ भी अच्छी तरह से ले पाओगे. कारण व्हिडिओ बंद करत असताना मेन म्हणजे दुपारची वेळ आहे, काही लोकांची झोपायची वेळ राहत असेल आणि आपण एनर्जीचा अभ्यास कधीही झोपून लेटून करू शकत नाही. की. जर तुम्हाला 100% पॉझिटिव्हिटीनी या सेशनचा लाभ घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला याच्यात सकारात्मकतेने इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. त्या पॉझिटिव्हिटीनी स्वतःच्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेमध्ये परिवर्तित करून या सेशनमध्ये लाभ घेता येणार है. ओके. सो अभी आई थिंक सभी रेडी हो गए हैं. पक्का? काही इकडे हो. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांचं काय करायचं? जिनके ऑलरेडी वीडियोस बंद है उनका क्या करना? ठीक है. ओके, पक्का. चलो ठीक आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. आपण काय करणार आहे तर सगळ्यात पहिले मी 1-2 व्यक्तींना आता भाग्यशाली बनवते. सगळे सोबत सोबत भाग्यशाली बनणार आहे. पक्क. आता गायत्री मॅडमचा ऑलरेडी मी माईक ऑन केलेला आहे. अजून कोण आहे ज्यांना भाग्यशाली मी चला रेज युअर हँड. कुणाला भाग्यशाली बनायचं आज? आज जिंदगी का सबसे अच्छा दिन. वर्षा मॅडम चला अनम्यूट करा. कुठून आहात सांगा. कुठे गेला माईक ऑन करा. हा, वर्षा मॅडम माईक ऑन करा. हा, कुठून आहात तुम्ही? नागपूरहून आहे मॅडम. नागपूर. नागपूरवरून. ओके, डन. आता मी तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे. ठीक आहे. अजून कोण आहे? मगाशी कोण कुठे गेलं तर मॅडम? गायत्री मॅडम. ओके. अजून एक जण चालेल. भाग्यश्री मॅडम अनम्यूट करा. तुम्ही कुठून आहात? नाशिकवरून. ओके. आता पुढच्या काही मिनिटांमध्ये वर्षा मॅडम स्क्रीनवर या. पुढच्या काही आली मिनिटांमध्ये आली. तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे. ओके. तुम्ही जिंदगीचे आणि तुम्ही म्हटलं की मॅडम आम्ही भाग्यशाली नाही आहात तर मी तुम्हाला गिफ्ट पण देणार आहे. आता गिफ्ट पाहिजे की भाग्यशाली व्हायचं तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे. भाग्यशाली व्हायचं प्रत्येकाला सगळ्यात महत्वाचं आहे. भाग्यशाली म्हणजे सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचे मस्त परिपूर्ण व्हायचंय. दॅट इज दो. तर आता आपल्याकडे तुमच्यासाठी 5 करोडची ऑफर आहे. गिफ्ट किती करोडचं गिफ्ट आहे? 5 करोड. 5 करोड. अमाऊंट मोठी आहे पण तुमच्याकडे जरा बाजूला आजूबाजूला आवाज जरा बंद करा. आता 5 करोडचं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. पण त्याच्यासाठी मला गायत्री मॅडम, भाग्यश्री मॅडम, वर्षा मॅडम एक हात पाहिजे मला तुमचा. नाही देणार. आ 5 करोड. नाही. 2 डोळे. नाही. नाही देत. नाही. नाही. एक पाय.
नाही. काहीच नाही, शरीराचा कोणताच अवयव देणार नाही. मग कधी विचार केलाय का, करोडोचं शरीर ईश्वराने तुम्हाला मोफत दिलेलं आहे. म्हणजे 5 करोड मध्ये तुम्ही एक हात एक डोळा नाही देऊ शकत. मग कधीतरी स्वतःला त्या ईश्वराला थँक्यू म्हटलं का? आज कितीतरी लोक असे आहेत ज्यांना डोळे आहेत व पाहता येत नाही, कान आहे ऐकता येत नाही, तोंड आहे बोलता येत नाही, हातपाय दिलेले आहे पण काम करू शकत नाही. ईश्वराने आपल्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन साबूत ठेवलेला आहे. मग आपण भाग्यशाली आहे. बोला हो. खूप भाग्यशाली. भाग्यशाली आहेत. पटलं पटलं असेल तर हृदय हो, म्हणा, मी भाग्यशाली आहे. मी मी भाग्यशाली आहे. भाग्यशाली आहे. बोला बोला, मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी 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 भाग्यशाली आहे. भाग्यशाली आहे. आता बाकीच्या उरलेल्या मी 200 भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. चला, भाग्यशाली शब्द टाईप करा खाली. मी भाग्यशाली आहे. चॅटबॉक्स मध्ये मी भाग्यशाली भाग्यशाली शब्द आहे. टाईप मी करा. भाग्यशाली. विचार करा, ज्यांना वाटलंय, जो समझ रहे मेरे बात को, जे मी म्हटलंय भाग्यशाली वाटतंय की तुम्ही भाग्यशाली आहे, पुढच्याच मिनिटात तुम्हाला अजून भाग्यशाली बनवणार आहे मी. पुढच्या काही मिनिटांमध्ये अजून भाग्यशाली. व्हेरी गुड. और जो लिखने की कोशिश नहीं कर रहे ना, देखा मी पहिलेच सुरुवात कुठून केली, एव्हरीथिंग इज युअर माइंड. एक स्वयंपाक काय करायचा आहे किंवा एक पेन, एक टाचणी दुसऱ्या कोणाच्या माइंड, पहिले माइंड मध्ये तयार झाली, मग प्रत्यक्षात. मग जीवनामध्ये तुम्हाला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे, ते पहिले माइंड मध्ये क्रिएट झालं पाहिजे. ते जोपर्यंत ते वाइब्स क्रिएट होणार नाही, तुम्ही ते भाग्यशाली होऊ शकणार नाही. ओके, आज तक तो कंप्लेंट ही की, कंप्लेंट बॉक्स बना के रखता है, आज जिंदगी में हमें कंप्लीशन पे आना है. ओके, चला, पहिला मुद्दा कळला भाग्यशाली असण्याचा. हो, हो. दुसरा मुद्दा भाग्यशाली असण्याचा, मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा भाग्यशाली असण्याचा. आज मी तुम्हाला गॅरंटीने भाग्यशाली बनवणार आहे. गुगलवर आज सर्च करा, प्रत्येकाने गुगलवर आज सर्च करायचं. काय सर्च करायचं आहे? दररोज पृथ्वीवरनं किती लोक कायमस्वरूपी टाटा बाय बाय करतात. तुम्हाला आकडा मिळेल 10 लाख प्लस. काय आकडा मिळेल? 10 लाख प्लस. 10 लाख. आणि जर का तुम्ही रोज सकाळी हा दिवस बघताय, तर तुम्ही त्या 10 लाख प्लस लोकांपेक्षा भाग्यशाली आहात की नाही सांगा. हो आहे. आहे. कधी विचार केला? नक्कीच नक्कीच. आज आपण जागा झालो, थोडं वळून पाहिलं आपल्या घरच्या कुटुंबांच्या सदस्यांकडे, आपल्यासोबत तेही जागे झाले. मग मला सांगा, तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? हो आहेत. किती लोकांपेक्षा? खूप भाग्यशाली. त्या 10 लाख लोकांपेक्षा आपण तर भाग्यशील. आता दुसरा मुद्दा ज्यांना पडला असेल, मग आजच्या दिवसाला सेलिब्रेशन मोड मध्ये जगलं पाहिजे. क्योंकि बताओ मुझे, कल हो ना हो, उद्याचा दिवस आपल्याला 10 गॅरंटी आहे का कुणाची की उद्याचा दिवस आपण बघणारच आहे? मग नाही. जर का ती गॅरंटी नाही आहे आणि आपल्याला नाही माहित की उद्याचा दिवस आपण बघू शकू की नाही, आज ईश्वराने दिलेला आहे. मग आजच्या दिवसाला प्रॉब्लेम मध्ये जगायचं आहे की आनंदात जगायचं आहे? भाग्यश्री मॅडम, मी तुम्हाला पिन मध्ये केलं, मला अनपिन करावं लागेल इफ यू आर नॉट लिसनिंग प्रॉपरली. मला रिअली वाटतंय की या क्लासमध्ये सिरियस पीपल पाहिजे, जे व्हिडिओ ऑन करून प्रत्यक्ष जर ऐकतील तर त्यांच्यासाठी माझं प्रॉमिस आहे की तुमच्या जीवनामध्ये 360 डिग्रीचा चेंज या 10 दिवसातच तुम्हाला दिसायला लागेल. ऍटलिस्ट त्याची सुरुवात होईल. पण त्याच्यासाठी तुम्ही कितपत सिरियस आहे, म्हणून म्हटलं की जे डबल कामं करून राहिलेत ना, काहीतरी घरातलं काम करून राहिले, तर त्यांच्यासाठी हा क्लास नाहीच आहे. ज्यांना खरोखर वाटतंय, जे 1 तास काढू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकता. ओके, चलो, सो आगे बढ़ेंगे हम. आता बघा, त्या 10 लाख प्लस लोकांपेक्षा मग आजपासून प्रत्येक दिवस कसा राहील? आता जर आपण विचार केला, दिवसाला 24 तास आहे. किती तास आहे? 24. 24. 24. 24 तासांपैकी तुमच्या या 24 तासांपैकी जर आपण विचार केला, तर 24 तासांपैकी किती तास आपले झोपण्यात? 8 तास उत्तम आरोग्यासाठी झोपलं पाहिजे. येस ऑर नो? 8 तास. 8 तास 8 उत्तम तास. होय. आरोग्यासाठी आपल्याला 8 झोपायचं. तास. बरोबर आहे. घरातले सगळे कामं हम्म. किंवा तुमचे जे काही वर्किंग अवर्स, जे लोक वर्किंग आहे, त्यांच्यामध्ये किती तास चालले? 6 तास. 6 तास नाही जात. वर्किंग वाल्यांचे जास्ती जातात, 10 तास जातात. त्यात मग 6 तास त्यांच्याकडे उरलेले असतात. आपण 10 तास. 10 तास. आपले झोपण्यात गेले.
16 तास आपण सेलिब्रेशन म्हणजे 10 आणि 6 16 तास सेलिब्रेशन मोड मध्ये राहू शकतो की नाही सांगा. जिओ तो हर पल ऐसे जिओ की जिंदगी फुलफिल हो जानी चाहिए. आणि या परिपूर्ण जीवनाचा मी अनुभव तुम्हाला करवणार आहे या 10 दिवसांमध्ये. तो जिंदगी आज से कैसी रहेंगी? रोती रोती नहीं, की कैसी हसते हसते खुश? हंसते हंसते. पक्का हसते हसते कोण कोण प्रॉमिस करताय की Yes. आजपासनं रोजचा दिवस सेलिब्रेशन करायचं. मग आता सेलिब्रेशन म्हणजे काय? सकाळी उठलं अफर्मेशन हा मुद्दा आपण शिकणार आहे आपल्या या क्लासमध्ये. तर अफर्मेशन मध्ये रोज तुम्ही काय सांगता रात्री झोपताना? जर मी गायत्री मॅडमला विचारलं रोज रात्री झोपताना तुमच्या मनामध्ये दिवसभरात घडलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी आठवतात की एखाद्याने काही वाईट बोललाय, एखाद्याने काही चुकीचं बोललेलं आहे तो विचार येतो? एखादा वाईट बोलतो तो विचार येतो. बरोबर आहे? वर्षा मॅडम बरोबर आहे ना? फ्रिक्वेन्सी कशाची ऍक्टिव्ह होते? हो बिलकुल 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 बरोबर आहे. निगेटिव्ह बोललं तर ती फ्रिक्वेन्सी तुमच्या माइंडमध्ये पहिले येते. आणि मग आता लक्षात घ्या, आता आपण सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन पण शिकवणार आहे, ठीक आहे, माइंड पॉवर मध्ये. तर त्याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंडचा नियम काय आहे? इथे आपली पेरणी होत असते. आता रोज रात्री झोपताना आपलं कॉन्शियस माइंड झोपतं, म्हणजे या देहाचं शरीरवालं माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. आणि सबकॉन्शियस माइंड असा खजिना आहे की त्याला जे म्हणाल ते तुमच्यासाठी क्रिएट करू शकतो. व्हॉट एव्हर यू वॉन्ट ते क्रिएट करण्याची ताकद आपल्या या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. ठीक आहे. मग आता या सबकॉन्शियस माइंड मध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे तर तिला जर तुम्ही सांगितलं त्याला हो किंवा नाही कळत नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळत नाही. जर एखाद्याने म्हटलं मी माझ्या जीवनात एवढे प्रॉब्लेम आप मल्टीपल कर रहे उसको, एनर्जी को क्या कर रहे? मल्टिपल मल्टिपल. मल्टिपल नकारात्मकतेने मल्टिपल करून राहिले. आता मला सांगा गायत्री मॅडम, जर चुकून अहोंशी एखाद्या भांडण झालं चुकून, ठीक आहे, मग त्या दिवशी जो काही तुमचा मूड असतो पहिला फोन कोणाला जातो? आईला, त्याच्यानंतर बहिणीला, त्याच्यानंतर बस. मैत्रिणी असतील ना मैत्रिणींना. हा. आता तुम्ही काय केलं? निसर्गाचा नियम बघा काय लक्षात आहे. जमीन किंवा निसर्ग काय देतो? जी गोष्ट पेराल, ठीक आहे, जी गोष्ट पेराल त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. हो. बरोबर. जी गोष्ट पेराल म्हणजे जमिनीमध्ये एक बी पेरले गव्हाचा हो. ते गहू मिळतात. एक आंब्याचं भेटतं. झाड लावलं एका बीच्या स्वरूपात वर्षानुवर्ष अनेक आंबे खायला मिळतात. तर हो. निसर्गाचं हो multiplication आहे. मग आता चुकून माकून अहोंसोबत बिनसला. आता मी एक अहोंचं उदाहरण दिलं, घरी कुणाशी बिनसलं असेल आणि ते जर शेअरिंग होत असेल, ठीक आहे, त्या शेअरिंग मध्ये तुम्ही आई सोबत परत ती एनर्जी जी केली मल्टिप्लिकेशन ती पॉझिटिव्ह होती की निगेटिव्ह होती? निगेटिव्ह होती. बहिणीजवळ निगेटिव्ह बोलल्याने एनर्जी पॉझिटिव्ह होती की निगेटिव्ह होती? निगेटिव्ह होती. मग तुम्ही पेरणी कशाची करताय? निगेटिव्हिटी. निगेटिव्ह मग मल्टिप्लिकेशन कशाचं होऊन राहिलंय? निगेटिव्हिटी. मग जीवनात काय परत वापस येईल? निगेटिव्हिटी म्हणून एक म्हण आहे, काय? बोले पेड़ बबूल का आम कहाचे पाये. जे पाहिजे त्याची पेरणी. मग त्याच्यापेक्षा जर रोज म्हटलं मेरे पती मेरे भगवान है किंवा जो व्यक्ती जसा पाहिजे तसा म्हणायला लागला, तर मला सांगा बरं जीवनामध्ये आनंद येईल की नाही येईल? पेरणी हो, येईल. नक्कीच येईल. व्हायला आली आणि सकारात्मक पेरणी करायला लागला तर जीवन आनंदी होईल की नाही होईल? होईल, होईल होईल. होईल आजपासून नक्कीच पेरणी आनंद आहे. कशी करायची आहे? व्हॉट एक्झॅक्टली आपको आपके जिंदगी में क्या चाहिए तीच पेरणी तुम्हाला करायची आहे. येस ऑर नो? येस मॅडम. येस पक्का प्रॉमिस? हो, हो, येस नक्की. येस त्याला ग्रेट. तर रोज म्हणजे आता काय समजा याचं आता मी अहोंचं उदाहरण घेतलं. समजा आता माझा मुलगा आहे आणि जर तो आपला अभ्यास करत नाही तर आपण काय म्हणतो? हा मूर्ख, किती सांगितलं तरी अभ्यास करत नाही. ही एक मूर्ख आहे, अभ्यास करत नाही. याच याच्यात बोलतो. हो. आता विचार करा पेरणी काय करताय तुम्ही? अभ्यास करत नाही. अफर्मेशन काय चाललंय नाही. तुमचं? अभ्यास करत नाही. अभ्यास करत नाही. आता एनर्जीचं सायन्स कळलं. जे वारंवार बोलाल ते होतं. जे वारंवार बोलाल तर ते होतं. मग काय होऊन जातं? मुलं अभ्यास करत नाही. याचं उदाहरण नाही. सांगते. जेव्हा मा जिजाऊला छत्रपती शिवरायांना घडवायचं होतं, ती लहानपणापासून काय म्हणायची?
बाळ राजे. राजे. बाळ राजे. बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्हाला मुलं किती आहेत? लहान मुलं मुली काय आहेत? सांगा ना दोन आहेत. दोन. दोन आहेत, दोन. एक मुलगा, एक मुलगी. तेव्हा ते लहान होते आणि ते धावायला लागले, तेव्हा तुम्ही त्यांना काय म्हणत होते? खूप धावत असताना तुमच्या तोंडून काय वाक्य निघत होतं? पडशील. थांब, पडशील. अरे हळू थांब पडशील. पडशील. अरे हळू थांब पडशील. पडशील. आणि काय कितीदा असं पाहिलं की तुम्ही थांब पडशील म्हणण्याच्या आधी ते धप्पकन पडलाय? पडलेलं आहे. हो. तुमचं अफर्मेशन. आणि म्हणून आपल्याला आपल्या मुलांना जे बनवायचं आहे, आपण काय म्हणतो, नाव ठेवतो अद्वैत. ठेवतो की नाही ठेवत? मुलाचं नाव डिक्शनरी शोधून ठेवतो. आजकाल तर फेसबुकवर विचारलं तर आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं, नाव काय ठेवावं, आहे की नाही? आता हे विचारलं जातं आणि त्याच्यात आपण मग नाव ठेवतो बिलकुल म्हणजे तोंडात ते बोलता येणार नाही इतक्या कठीण कठीण नावं ठेवलेली असतात आजची. पण घरात त्याचा हो. आद्या करतात. मग त्याच्या नावामध्ये एनर्जी कोणती चालली आहे? अद्वैतची चालली आहे निगेटिव्हिटी. का? ठीक आहे. हो. नाही. अद्याची चालली आहे. अदू घरात इकडे रे बेटा. आता अदू म्हटल्याने तो अदूची एनर्जी राहील त्याच्यामध्ये. अद्वैत. ठीक आहे. पूर्ण. म्हणजे जे प्रॉपर नावं ठेवता तुम्ही, देवांश, त्या देवाचा अंश तुम्ही वेगळ्याच नावाने बोलवता, बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे मुलांना जे घडवायचं, बोला डॉक्टर साहेब, बोला इंजिनियर साहेब, तुम्हाला त्या एनर्जीज त्यांच्या औरामध्ये टाकाव्या लागतील. आपोआप घडत नसतं. एक लक्षात घ्या, आपलं शरीर आणि मन खूप सेन्सिटिव्ह आहे. आता समजा गायत्री म्हणून तुम्ही पोळ्या टाकून राहिल्या आणि तव्याला चुकून बोट लागला, तर तो जो चटका बसतो त्याचे व्हायब्रेशन कुठपर्यंत पोहोचतात? पूर्ण शरीरात. पूर्ण शरीर आणि माइंड डिस्टर्ब होऊन जातो. काही क्षण एकदम असं अनइझी हो. वाटतं. एवढूच चटका असतो. मग विचार करा, वर्षानुवर्षापासून सतत नकारात्मक विचारांचा आपल्या माइंडवर काय परिणाम होत असेल? वर्षा मॅडम, रोज आंघोळ करता का? हो. स्वच्छ आज पण धुतलेले केलीये, डोकं धुतलंय. स्वच्छ धुतलेले कपडे पण घालता? हो. रोज घर स्वच्छ करता? बिलकुल. पक्क? आता हे सगळं हो, नक्की. तुम्ही घर स्वच्छ करता आणि अख्खं घर सणासुदीला आपण अख्खं घर लख्ख लख्ख करतो. गाडी फोर व्हीलर बरोबर. काय आहे वर्षा म्हणून तुमच्याकडे? आहे फोर व्हीलर. मग त्याचं पण सर्व्हिसिंग किती महिन्यात करता? रनिंग वर आहे. सर्व्हिसिंग तसे करता 3-4 ना महिन्यांनी होते. वर्षातून एखादी? हा. हो, बिलकुल बिलकुल. सर्व्हिसिंग. हो हो. आता जे काही तुमचं वय आहे, इथली सर्व्हिसिंग केव्हा केली सांगा? इथल्या विचारांच्या. सर्व्हिसिंगच नाही केली आहे. आणि मला सांगा की किती विचार. आता तुम्हाला जर म्हटलं की अभि मेडिटेशन करण्या वर्षा मॅडम, तर त्याच्यातनं तुम्ही काय करणार? जीवनाला असे विचार येतील. सगळ्यात हायएस्ट स्पीड कशाची म्हटलेली आहे? विचारांची. आणि त्याची शुद्धी जर नाही, तर आता मला सांगा, आपल्या घरात जर कचऱ्याची गाडीवाला जर आला नाही 10 दिवस आणि तुम्ही जर 10 दिवसांचा कचरा साठवून ठेवला, तर घरात दुर्गंधी येईल की नाही येईल? हो. हो, मग येईल. विचारांची जी नकारात्मकता वर्षानुवर्षापासून साठवून ठेवलेली आहे आणि त्याची शुद्धीच केली नाही, त्याच्यातनं लक्षात घ्या, 99% मेडिकल सायन्स देखील म्हणतं की डिसिजेसचं कारण हे तुमचे विचार आहेत. सायन्सने सुद्धा मान्य केलेलं आहे, सायकोसोमॅटिक डिसीज. ठीक आहे. तुमच्या विचारातनं डिसिजेसची निर्मिती होते. शुगर बीपी का होतं? विचारांचं जास्ती सप्रेशन झालं. ज्या व्यक्तीला जास्ती तणाव जीवनात सहन करावा लागला, त्या व्यक्तीला शुगर बीपी चा त्रास होणारच आहे. मी तुम्हाला चक्र शिकविल ना, तेव्हा दाखवणार आहे की कोणत्या चक्राने कोणता आजार होतो. प्रैक्टिकली मला दोन्ही आहे. तुम्ही एक्सपिरियंस करणार आहे. ओके. सो अभी हमें इसके लिए क्या करना है? तर आज आपण शिकणार आहे सबकॉन्शियस माइंड. काय शिकणार आहे? द सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही आता जर विचार केला, तर आता जो क्लास तुम्ही करताय कॉन्शियस माइंड, जिन लोगों ने वीडियो बंद करके क्लास कर रहे, उनके दिमाग में कितना जा रहा मुझे पता नहीं कि वो एटलीस्ट एट अ टाइम क्या काम कर रहे. पण जे लोक व्हिडिओ ऑन करून माझ्या प्रत्येक शब्दाला ऐकून राहिले, तुमच्यासाठी व्हॉलेंटियर आज वर्षा मॅडम आणि गायत्री मॅडम आहे आणि दे आर वर्किंग फॉर यू. तर तुम्हाला जर या क्लासचा फायदा घ्यायचा असेल ना, लगेच व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला खूप मजा येणार आहे.
काय वर्षा मॅडम आपण गप्पा मारतोय कसं वाटतंय? गायत्री मॅडम गप्पा मारतोय, क्लास कसा वाटतोय? छान, एकदम छान, खूप छान एकदम छान वाटतंय वाटतंय. मॅडम. ओके, चलो गुड. तर सबकॉन्शियस माइंडची 90% एनर्जी आहे. असं मी सगळ्यांसोबत गप्पा मारणार आहे रोज थोडं थोडं लोक, कारण शक्य नाही तर मी आता 220 लोकांसोबत बोलली तर 226 लोक आहेत. ओके, चला. तर आता बघूया या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्याचे 3 माध्यम आहे: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तिघांचे कार्य आपण बघून घेऊ. कोणते कोणते आहे? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता Meditation. अफर्मेशनवर सायंटिस्ट मसुरे इमाटो यांनी खूप प्रयोग केले. सायंटिस्ट मसुरे इमाटो यांनी खूप प्रयोग केले. त्या प्रयोगांमध्ये त्यांनी द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर असे काही पुस्तकं पण लिहिले. आता यांनी काय प्रयोग केला तो मी तुम्हाला सांगते. हे पाण्याचं चित्र आहे. कशाचं चित्र आहे? पाण्याचं. आणि मी जर पाणी. पाण्याचं. मॅडम रोज हेच पाणी पिता, गायत्री मॅडम हेच पाणी पिता, तर तुम्ही काय म्हणणार? मॅडम आमच्या घरी पाणी नाही, आम्ही फिल्टर पाणी, बरोबर की नाही? हो. आता बघा, हे पाणी तुम्ही असं का पिता? सगळ्यांनी ऐका, हे पाणी तुम्ही असं का पिता याचं रिझन सांगते. ज्या घरामध्ये सतत कटकटी आहे, एकमेकांवर आरडाओरडा होते, चिडचिड होते, भांड्यांचा आवाज होतो किंवा त्या नकारात्मक वाईब्स असतात, सायन्सनी सिद्ध केलेलं आहे त्या पाण्याचे व्हायब्रेशन असे असतात. आता तुम्ही रेकी शिकलेले नाही आहात, तुम्हाला एनर्जी फील्ड माहिती नाही आहे, ह्या पाण्याची एनर्जी आहे. फोटो कशाचा आहे? पाण्याची, नॉर्मल पाण्याची एनर्जी जिथे नकारात्मक वातावरण असतं. आता मला सांगा, तुम्ही हॉटेलमध्ये जाता, आता एक साधं आपण पाण्याच्या बाटलीचं उदाहरण घेतलं, फिल्टर, जसं आपण आजकाल बिस्लरीची बॉटल वगैरे जी काही कुठल्या कंपनीची हम्म. वापरतो आपण बाहेर गेल्यावर. आता साधा विचार करा की प्रत्येकाच्या एनर्जी, मी तुम्हाला दाखवणार प्रॅक्टिकली की दोन लोकांची एनर्जी कशी कनेक्ट होते. त्या दिवशी तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल की अशा कित्येक लोकांची प्लास्टिकची बॉटल बनली एका कारखान्यामध्ये, मग ती ट्रॅव्हल केली, अनेक लोकांचे हात लागले, मग ती वॉटर प्युरिफिकेशनच्या प्लांटवर पोहोचली, तिथे ते पाणी भरल्या गेलं, तिथून परत त्या बॉटलनी पाण्यासकट ट्रॅव्हल केलं, अनेक लोकांचे हात लागले, मग ती कुठल्या तरी हॉटेलमध्ये पोहोचली, कुठल्या तरी दुकानात पोहोचली, मग तुम्हाला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, छान तहान लागली आणि तुम्ही ते बॉटल परचेस करून कॅप ओपन केली आणि तशी तशी घेतली. त्या परिस्थितीत तुम्ही असं पाणी पिताय. तुम्ही तर म्हणा मॅडम ते फिल्टरवालं पाणी आहे, बट पाणी फिल्टरवालं असलं तरी एनर्जी, जसं मी म्हटलं, एक छोटासा चटका लागल्याने तुमच्या शरीराची पूर्ण एनर्जी चेंज होते. एक नकारात्मक विचार येऊ द्या किंवा एखादी नकारात्मक घटना ऐकू द्या, तर पूर्ण शरीराचे व्हायब्रेशन चेंज होते. मग आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. तर या ऊर्जांचा नकारात्मक विचार किंवा याचा परिणाम किती होत असतो. आणि दिवसभरात आपण पाणीच जास्त पित असतो, त्याच्यामुळे त्या पाण्याची एनर्जी आपल्या जीवनावर काय परिणाम करते. तर हे पाणी प्रार्थनाचे पहिले, आणि जेव्हा तुम्ही त्या पाण्याला फक्त सकारात्मक प्रार्थना देता, तर ते असं क्रिस्टल फॉर्म मध्ये चेंज होतं. हे मी म्हणत नाहीये, तुम्ही गुगलवर स्वतः सर्च करून सायंटिफिक रिसर्च ऑफ मसुरे इमाटो जर सर्च केलं तर तुम्हाला हा रिसर्च दिसेल. मग त्या पाण्याला अधिक प्रेम आणि प्रशंसा, खूप चांगलं म्हटलं, तर ते पाणी गोल्डन क्रिस्टलमध्ये तयार झालं. आणि परत जेव्हा त्या पाण्याला नकारात्मक भाव दिले, तर ते पाणी नकारात्मकतेत परावर्तित झालं. जेव्हा त्या पाण्याला थँक्यू म्हटलं परत, तर परत ते क्रिस्टल फॉर्ममध्ये झालं. त्या पद्धतीने ज्या घरामध्ये लोकसंगीत किंवा ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता, स्वयंपाक करताना मंत्र जाप लावा किंवा मग त्या स्वयंपाक करताना सकारात्मक गाणी लावा की ज्याच्यातनं पॉझिटिव्ह वाईब्स येतील. आता विचार करा, गायत्री मॅडम स्वयंपाक करताना समजा तुम्ही चिडचिड आहे, कुठल्या तरी कारणाने रागवलेले आहे, आणि ते रागवलेलं असताना तुम्ही स्वयंपाक केला, तर तुमच्या स्वयंपाकात जेवढे तुम्ही निगेटिव्ह विचार करता ना, कळत नकळत स्वयंपाकात उतरतात बरं. आणि म्हणून हो. स्वयंपाक करताना सकारात्मक भाव ठेवून करायचं. मी माझ्याकडे असणाऱ्या ताईंना तेच सांगते, म्हटलं तुम्हाला पैसे माझे जास्त गेले मला हे नाही, पण स्वयंपाकाच्या वेळेस मला निगेटिव्ह विचार नाही पाहिजे. म्हणून तिथे तुम्हाला आनंदात काम करायचं आहे. ज्या दिवशी बरं नाही तुम्ही सुट्टी घ्या, पण निगेटिव्ह भाव मध्ये मला नाही पाहिजे. का बरं? कारण मी एनर्जी सायन्सवर वर्क करते आणि दुसऱ्या व्यक्ती माझ्या घरात एनर्जी मी डिस्टर्ब होऊ देत नाही. त्याच्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही ओव्हन मध्ये पाणी गरम करता तर त्याचे व्हायब्रेशन्स असे तयार होतात. हे सगळे सायंटिफिकली इमेजेस आहेत. 4 तास कम्प्युटरच्या बाजूला पाणी ठेवलं तर त्या पाण्याची इमेजेस असे होत असतात.
त्याच्यानंतर टीव्ही समोर जर पाणी ठेवलं, मोबाईल, जी महिला जॉबवर असते तर पर्स आणि मोबाईल हम्म, एकत्र असतो जनरली, तर त्या हम्म, हम्म. मोबाईलच्याच संगतीत पाणी असलं तरी त्याचे वाईब्स खराब होत असतात. आणि जेव्हा तुम्ही त्या पाण्याला थँक्यू म्हणता तर ते पाणी परत पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये पण चेंज होतं. म्हणून तुम्हाला मी एक मुद्दा सांगायचा तर मी पाणी आणि अन्न चार्ज करायला शिकवणार आहे तुम्हाला तुमच्या शक्तिपातानंतर. तर रेकीच्या शक्तिपातानंतर जेव्हा तुम्ही वॉटर चार्ज कराल ना, साध्या पाण्याला तुमच्या अफर्मेशननी तुम्ही नारळाच्या पाण्याची चव देऊ शकाल, हे माझं प्रॉमिस आहे या 10 दिवसात. त्याच्यानंतर मिठाचा खारटपणा तुम्ही तुमच्या शब्दांनी कमी करू शकाल. काय वाटतं गायत्री मॅडम असं झालं तर? मिठाला तुम्ही म्हटलं की तुझा खारटपणा कमी झालाय आणि त्याचा खारटपणा कमी झाला तर कसं वाटेल तुम्हाला? खूप छान वाटेल मॅडम. आणि हे प्रॅक्टिकली आपण करणार आहे. भाजीत मीठ जास्त पडलं की कमी करता येईल ते. बिलकुल. ओके, तर मिठाचा खारटपणा देखील तुम्ही आणि भाजी नाही जमली तर तिला चांगली कशी करायची ते पण शिकवणार आहे. नुसतं बॉस एखादा बॉसचं एखादं प्रेझेंटेशन जर बिघडलं, बॉस रागवणार आहे, तर बॉसला शांत कसं करायचं ते पण आपण शिकू. ओके, चला. तर नक्कीच मग नक्कीच. हो. याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये बघा 3 प्रकारचे व्यक्ती आहेत. काही लोकांना आपण खूप प्रेम करतो आणि काही लोक आले काय गेले काय फरक पडत नाही, नथिंग वाले. आणि काही लोकांना आश्चर्य तर पाळून ठेवलेलं आहे, 10 साल पहले उसने आपसे झगड़ा किया था, आज भी उसका नाम याद आ जाए किंवा तो व्यक्ती समोर येऊन जाओ, आपल्या जीव तळपायची आग मस्तकात जाते. बरोबर की नाही? आज तेवढाच हो. त्या व्यक्तीला मला सांगा कोणाचं रक्त जळून राहिलं? आपलं. आपलंच. टाईप करा. कुणाला त्रास होतो जर जर असा व्यक्ती समोर आला ज्यांनी तुम्हाला 10 वर्ष आधी, 5 वर्ष आधी तुमच्यावर राग केला होता, कुणाला त्रास होऊन राहिलेला आहे? किसके शरीर में आपल्याला. स्वतःला. एनर्जी डिस्टर्ब हो रही है? पटापट स्वतःला. टाइप करा. स्वतःलाच. ओके, गुड. आपली 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 स्वतःची स्वतःची स्वतःची. चला, स्वतःला त्रास होऊन राहिला. कोणाला त्रास होऊन राहिला? आपल्याला. मग आता इथून पुढे आपल्याला त्रास करून घ्यायचा आहे की मस्त जगायचं आहे? आपल्याला कसं मस्त जगायचं? जगायचं. शरीराने स्वस्त, मस्त जगायचं. मनाने स्वस्त, प्रत्येक क्षणाला मस्त जगायचं आहे. आता हा जो आपण आता समजा 35 मिनिटं झाले, हा 35 मिनिटाचा कसा वाटला? मस्त वाटला की नाही? खूप मस्त. छान. बरोबर आहे. आणि त्याचा रिझल्ट कसा आहे पाहिजे जीवनामध्ये? जबरदस्त. मस्त. जबरदस्त. जबरदस्त. सकाळी उठल्यावर काय सांगायचं ईश्वराला? दोन्ही हात असे करा बरं. चला, शाहरुख खान वाला स्टाईल. दोन्ही हात असे करा. करा करा, मी लाजू नका. स्वस्त आहे. मी स्वस्त आहे. आहे. मी मी स्वस्त स्वस्त आहे. आहे. मस्त मी आहे. मस्त आहे. जबरदस्त आहे. मी जबरदस्त आहे. ओके, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच जबरदस्त आहे. गॉड फॉर गिव्हिंग मी थँक्यू एव्हरीथिंग सो आय वॉन्ट. मच. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला एवढं सगळं तू दिलं, त्याच्यासाठी तुझं जबाबदार. काय काय त्यासाठी मी खूप भाग्यशाली खूप असल्याचं मी आहे. सांगितलं. ठीक आहे, आज तुम्ही हो. भाग्यशाली झालेले आहात. बरोबर की नाही? आता तुम्हाला जबरदस्त, हो. मस्त मस्त जबरदस्त. आता अफर्मेशनचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर आता तुम्हाला पहिले काय करायचंय? तुमच्या जेवढं म्हणजे प्रॅक्टिकली करायचं आजपासून. ये जो डेटा यहाँ पे बोलले ना, सर्व्हिसिंग नाही झालेली आहे, याचं सर्व्हिसिंग केल्याशिवाय काही होणार नाही, करावं लागेल. ठीक आहे? हम्म, कारण हम्म, नवीन पेरणी करायची आहे तर कागदावर जे काही फ्रस्ट्रेशन आहे तुमचे ते सगळे लिहायचे हम्म. आहेत. किसीने आपको गलत कहा, स्वतः लोकांबद्दल नाही, कधी आपल्याबद्दल आपल्या मनात असते. बरोबर आहे? बरोबर. चला लिहा मग आता. हो. देते सगळं लिहा पटापट. जे जितना भी फ्रस्ट्रेशन है आपके अंदर पड़ा हुआ, उसको लिख डाल. लिहा पटापट लिहा. जो भी जिंदगी में आज तक आपने फ्रस्ट्रेशन सहन किया है, लिख डालो. कोणी जो जो त्रास दिलेला आहे सगळा लिहायचा आहे.
लिहा ज्या काही सगळ्या समस्या सगळ्या लिहून काढा. जो भी समस्या है लिखो. एखादा मित्र बोलत नाही, मैत्रीण बोलत नाही, नातेवाईकांसोबत अनबन आहे. बहुत पड़ा है कचरा यहाँ पे. सालों से नहीं किया है सर्विसिंग, आज कर डालो. एक भी समस्या लिखणी नाही, कारण आपल्याला इथे काय पाहिजे, पेरणी कशाची करायची आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. कशाची पेरणी करायची आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आणि जे लोक फक्त कीर्तनाला बसलेले आहेत, मी नाही लिहिलं तर माझं काय होणार आहे? तुमचंच नुकसान होणार आहे. ठीक आहे, सगळं लिहा पटापटा. जे लोक फक्त ऐकून राहिले, मान डोलून डोलून फायदा होणार नहीं है. जब तक आप लिखोगे नहीं, रिजल्ट नहीं आने वाला. क्लास का रिजल्ट चाहिए तो एक्शन भी लेनी पड़ेगी. ओनली योर एक्शन कैन चेंज योर लाइफ. लिख डालो सभी दुखों को. ही संधी आहे तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणण्याची, आनंद आणण्याची. जस्ट राइट डाउन. जो वीडियो बंद करके बैठे वो भगवान भरोसे बैठे. चला लिहा, जो भी समस्या है सारी लिख डालो. कोपऱ्या कोपऱ्यातली लिहा. खूप लोकांनी त्रास दिला तुम्हाला. इतक्या चांगल्या व्यक्तीला अख्ख्या जगाने त्रास दिलेला आहे. लिहा, शोधून काढा कोणी कोणी त्रास दिलाय सगळ्या व्यक्तींना. लिखो लिखो लिखो. चला, हे लिहित आहे तोपर्यंत कोणी आहे का आपले रिपीटर आलेले, ज्यांनी ऑलरेडी ही प्रॅक्टिस केलेली आहे और जिंदगी में कुछ बदल हुआ है? ऐसे कोई है क्या? गायत्री म्हणून तुम्ही केलाय का क्लास? बोला, काय फरक पडला का? तुम्ही कुठल्या लेवलला आहे सध्या? मॅडम मी पहिलीच लेवल केली आहे. अच्छा अच्छा, परत रिपीट हो, कर. ओके, 3दा रिपीट केली मॅडम, पण 3दा पण अपूर्णच झाली, पूर्ण झालीच नाहीये 10 दिवस. पूर्ण करून टाका. ओके हो, नक्की नक्की. ओके. वैशाली शाह मॅडम बोला, काय वाटतं आहे, काय चेंज होतं हे सगळं लिहिल्याने? सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जबरदस्तच आहे एकदम. चला, किती दिवस केली ही प्रॅक्टिस लिहिण्याची? लिहिण्याची रोज करते 15 दिवसापासून. पाणी रोज चार्ज करते, पूर्ण माठात चार्ज करते मी. चला, ग्रेट, खूप छान. त्याच्यामुळे खूप फरक पडलाय. चला, थँक्यू. आणखी कोणी आहे का क्लासमध्ये जे रिपीट करतात आहे? इफ एनीवन रेज युअर हँड. ओके, गार्गी मॅडम बोला, अनम्यूट करा. गार्गी मॅडम, हा बोला. नमस्ते मॅम. नमस्कार. ऍक्च्युली काव्या आणि गार्गी मी माझ्या मुलींची नावं टाकलेत. मी मास्टर लेवल केलेलं आहे. हा बोला. मॅम खूप इफेक्ट आहे, खूप म्हणजे खूप. ऍक्च्युली माझ्या सासूबाईंच्या किडन्या दोन्ही फेल होत्या, त्यासाठी मी हा कोर्स केलेला. त्या पूर्ण म्हणजे व्हेंटिलेटर वरती होत्या, तर पूर्ण रिकवर होऊन ते स्वतःची स्वतः सगळी कामं करतायत. किती दिवस झाले आणि प्रॅक्टिस करताय? मॅम ऍक्च्युली मी ऑगस्ट पासून सुरू केली. चला, अभिनंदन, छान. थँक्यू मॅम. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅम, मी अमेथचं ब्रासलेट तुमच्याकडून मागवलेलं. मला म्हणजे माइंड शांत ठेवायचं होतं, तर मला एक असा मार्ग मिळालेला आहे ना, त्या मार्गावरती माझी मुलं, माझे पती म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक मार्गावरती वळलेलं आहे. संपूर्ण म्हणजे कुटुंबामध्ये शांती, समाधान जे काही हवं होतं ते संपूर्ण लाभलेलं आहे. आणि हे सगळं तुमच्या कृपेने झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅम. मी फक्त माध्यम आहे, प्रॅक्टिस तुमची आहे. थँक्यू. आणि आता मी मुलींना फर्स्ट लेवलला बसवले, छोट्या आहेत त्या. अकरा बघा, मुलींना जर किंवा लहान मुलांना बसवायचं आहे ना, ऍटलिस्ट ते 10 वर्षाचे पुढचे असेल तर बसवा. त्यापेक्षा लहान मुलांना नाही बसवायचं. ओके ओके मॅम. ठीक आहे, 10 वर्षाच्या पुढे असेल तर नक्की बसवू शकता. ठीक आहे ठीक आहे. ओके, चला, मंगल ओके, पावो. थँक्यू. थँक्यू. बोला. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते.
मी डबल करते पहिल्या वेळेला मन लावून म्हणजे मला खूप शिकण्याची इच्छा आहे. तर त्याच्या अगोदरच्या वेळेला नाही मला वेळ देणं झालं, पण गेल्या वेळेला 5 दिवसाचा होता. तर एवढं काम असूनही मी काम सोडून 3ला म्हणजे 3ला रूमवर येऊन पहिले मी 4 आपल्या वाजेपर्यंत मी करत होते. तर त्याच्यामध्ये जे थोडंफार शिकले तर ते करतेच आहे, पण आणखी बरंच काही नाही. तर मी या लेवल मध्ये बरंच काही शिकून मी पूर्ण टोटल रेकी तुमच्याकडनं शिकणार आहे. माझं खूप स्वप्न आहे, कारण माझ्या समाधानीसाठी तरी. आणि रेकीत यायच्या अगोदर मी गटाचं काम करत होते ना, तर मला कसं वाटायचं की म्हणलं आता नकोच काम. मैत्रिणीला मी हसायचे, म्हणलं आता नाही का मस्तपैकी आपण काय करू की असं जप करत बसू बाई ना, आपणही आपलं चांगलं करून लोकांचं चांगलं करून. त्याच ह्याच्यामध्ये मला थोडंफार नॉलेज रेकीचं भेटलं, मला एवढा आनंद, काहीतरी माझं चांगलं होणार आहे. छान छान. खूप मी प्रॉब्लेम मध्ये आहे. सध्याला तर खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. थँक्यू थँक्यू तर थँक्यू. चला ओके, ऑल द बेस्ट. आता बघा सगळ्यांचं लिहून झालं असेल, ठीक आहे, लिहेपर्यंत वेळ घेतला. जे काही तुम्ही तुमच्या माइंड मधलं काढलं कागदावर, आता त्या कागदाला काय करायचं, त्याचे बारीक बारीक तुकडे करावं लागेल. सगळ्यांनी फाडायचा तो कागद. जितना भी लिखा है उसको पेपर को फाडो. क्लास संपल्यानंतर त्याला माचीसची काडी लावायची. का बरं करायचंय, कारण तुमच्या जीवनामध्ये नवीन पेरणी करायची आहे. कारण माझा आदर्श कोण आहे, शेतकरी. शेतकरी काय करतो बघा, का बरं शेतकरी माझा आदर्श आहे. शेतकरी काय करतो, त्याला त्याच्या शेतामध्ये जेव्हा नवीन पीक काढायचं असतं, तर तो पहिले जमिनीची नांगरणी करतो. जमिनीची नांगरणी करतो, त्याच्यानंतर तिथे पिकांची, सुखाची, त्याला पेरणी कशाची करायची आहे, सुखाची. तर म्हणजे त्याला पेरणी, आपल्याला मनुष्याला सुखाची पेरणी करायची आहे. आणि त्याला जे काही पीक काढायचं तो त्याचं बी पेरतो. आपल्याला आजपासून कोणतं बी पेरायचं आहे, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आपल्याला आपल्या जीवनात 5 पेरण्या करायच्या: सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आता गंमत सांगते, शेतकरी काय करतो, चुकून त्याने पेरणी कशाची केली, गव्हाचं पीक काढायचं, गव्हाचं लावलं, पण आजूबाजूला तर तण येतातच ना. आपण काय करतो, आपल्याही जीवनामध्ये पाहिजे सुख, दुःखाचं तण आलं तर आपण त्या तणाला, अरे देवा माझ्या जीवनातच किती दुःख रे, असं म्हणत बसतो. लगेच त्या तणांना काढून फेकायला शिका. काय करायचंय तुम्हाला, लगेच त्या तणांना काढून फेकायला शिका. का बरं फाडायला सांगितलं, क्योंकि जब तक ये यहाँ पे पडा है ना, जसं म्हटलं नाही का, बोटाला चटका लागल्यावर पूर्ण शरीराचे व्हायब्रेशन चेंज होतात. तर वर्ष जे तुम्ही नकारात्मकतेचे विचार, तुम्ही सहन केलेले त्रास, लोकांनी दिलेले त्रास, सगळे जे माइंड मध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे, इट इज हार्मफुल टू युअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आरोग्य संपन्न राहायचं असेल, सुखी राहायचं असेल, तर आपल्याला आपल्या नकारात्मक विचारांची कापणी रोजच्या रोज करावी लागणार आहे. डेली बेसिसवर करायची, ठीक आहे. आणि जर तुम्ही चिठ्ठ्या फाडल्यावर त्याला एक लक्षात घ्या, इतकं रिलॅक्स व्हाल तुम्ही, 2 ते म्हणजे 1 महिन्यानंतरचे तुम्ही जेव्हा बघाल ना, अरे आता कागदावर लिहायला काहीच उरलं नाहीये. कारण तुम्ही याच्यात माफ करायला शिकणार आहे. कागदावर लिहायला काही उरलं नाहीये, ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि तुम्ही आनंदानी, काय होणार आहे, आनंदानी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणू शकणार आहे. खूप एन्जॉय करणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला रोजच्या रोज ते लिहायचं आहे, फाडायचं आहे, जाळायचं आहे. मग आता जे फाडलं जाडलं, समजा एका ग्लासमध्ये काहीच नाही, आता काही वापर केला नाही तर धूळ होईल की नाही, मग तिथे आपल्याला काय करावं लागेल, स्वच्छ काहीतरी टाकायचं असतं, म्हणजे काहीतरी भरून ठेवायचं असतं. तुम्ही रिकामा डबा खूप दिवस ठेवला तरी त्याला बंद उघडल्यावर वास येतो ना. तर त्याच पद्धतीने इथे तर तुम्ही कचरा काढला, पण भरलं नाही, तर रिकाम्या याच्यात काही तर द्यावं लागेल. मग तिथे तुम्हाला हो. अफर्मेशन, त्याला काय म्हणतात, अफर्मेशन. आणि अफर्मेशन कसे द्यायचे आहेत, मी भाग्यशाली आहे, मी आनंदी आहे, जे आजपर्यंत बघितलं नाही तुम्ही. बघा आता सुंदर, की माझ्या डोळ्यांनी मी बघू शकत आहे, कानांनी ऐकू शकत आहे. उद्या मी याचं एक सुंदर प्रॅक्टिकल पण करून घेणार आहे तुमचं, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, हे जे लोक बोलले ना की लव नथिंग हेट, आता हा जेव्हा तुम्हाला आठवते ना, तळपाच्या मस्तकात जाते, मी तुम्हाला सांगितलं, तर यालाच रोज आपल्याला कापून फाडून जाळायचं आहे, ह्या विचारांना, ठीक आहे. त्या व्यक्तीच्या मागे नाही लागायचं, नाही तर त्याला शोधत बसा कुठं आहे म्हणून. त्या विचारांना नुकसान नष्ट करायचे आहेत आपल्याला, त्या व्यक्तीच्या प्रती असलेल्या नकारात्मक आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. आता दुसरं वाचा बरं, गायत्री मॅडम काय लिहिलंय स्क्रीनवर. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. किती लोकांच्या डोक्यात पांढरा हत्ती आला,
काळा हत्ती आला किंवा पाहिलेला हत्ती आला. आला का काहीतरी मॅडम हत्ती डोक्यात? हो मॅडम. काय वर्षा मॅडम आला का हत्ती? किती लोकांच्या डोक्यात हत्ती हो आला? हो आला. मी टाईप करा बरं. ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात हत्ती आला त्यांनी मी टाईप करा. आता क्लिअर वाक्य लिहिलं होतं, सफेद हाती दिमाग में नहीं दिमाग सोचता में है. नहीं ही सोचना. सोचना पण है. तरी तरी बघा आला. किती लोक मी टाईप करून राहिले. सगळ्यांच्या डोक्यामध्ये तो हत्ती आला. आलाच. अशाच पद्धतीने तुम्हाला पाहिजे सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आणि असे कितीतरी निगेटिव्हिटीचे पांढरे हत्ती तुम्ही डोक्यात व्हिज्युअलाइज केलेले आहेत. आता साधी गोष्ट सांगते. समजा एखाद्या दिवशी तुमच्या मुलांना यायला उशीर झाला, पॉझिटिव्ह विचार येतो की निगेटिव्ह? निगेटिव्ह. निगेटिव्ह. त्याच्यात फोन नाही लागून राहिला अजून. निगेटिव्ह. जास्त 4 मित्रांना फोन लावले त्यांचे फोन नाही लागले, मग अजून अजून जास्त जास्त निगेटिव्ह. अजून विचार येतात. आलं लक्षात? मग ते निगेटिव्ह विचार चित्रांमध्ये परिवर्तित होतात, व्हिज्युअलाइज करायला लागतं. असं झालं असेल, तसं झालं असेल. हो. याचाच अर्थ काय आहे? आपल्याला व्हिज्युअलायझेशन सकारात्मक करायचं आहे. स्क्रीनवर लिहू नका. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मेडिटेशन. पहिले तर सकारात्मक अफर्मेशन द्यायचं, मी भाग्यशाली आहे, मेरे पास आलिशान बंगला और कार आहे. सकारात्मक अफर्मेशन द्यायचं. व्हिज्युअलाइज करताना जर नकारात्मक विचार आले, कट कट कट. त्याला मी उपाय पण देते, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नाभीपासून डिलीट डिलीट आपल्या डिलीट. जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, तर नाभीच्या पुढे कट कट कट, डिलीट 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 करून डिलीट सगळ्या डिलीट डिलीट. निगेटिव्हिटीला रिमूव्ह करायचं. तिसरं मेडिटेशन. आता जर का मी गायत्री मॅडमला किंवा इथे उपस्थित लोकांना मेडिटेशन करायला सांगितलं, 229 लोकांना म्हटलं मेडिटेशन करू आपण, डोळे बंद करा, तर काय होईल? अख्खी दुनिया आपण फिरून येणार विचारांच्या माध्यमातून. येस ऑर नो? येस मॅडम. हो. दिवसभर म्हटलं चला डोळे बंद करून राहा, आज कोणी डोळे उघडायचं नाही. सगळा विचारांचा चक्र जेवढा थांबवाल तेवढाच तो जास्ती येईल. बरोबर. तेवढाच तो जास्ती येईल. जास्त मग आता खरं माझ्या दृष्टीने मेडिटेशन म्हणजे काय? मी तुम्हाला मेडिटेशन म्हणजे काय सोप्या शब्दात सांगते. इथे बसलेले सगळे लोक जिवंत आहेत का? हो. हो. गॅरंटी? चला जिवंत असलेल्यांनी यस टाईप करा. जेवढ्या लोकांना गॅरंटी आहे की ते जिवंत आहेत त्यांनी यस टाईप करायचं आहे. कितने भी लोगों को भरोसा है कि वो अभी जिंदा है, उन्होंने क्या करना है? यस टाईप करना है. चला व्हेरी गुड, अभिनंदन. सगळेजण जिवंत आहेत त्यासाठी. चला आता मी म्हणते म्हणून खात्री करून घ्या श्वास चालू आहे की नाही आहे. चला सगळ्यांनी डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या. एक श्वास सोडा, परत एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. चला घेतलेले 2 श्वास, त्याला लागलेला वेळ वापस आणा. नाही आणू शकत. आणू शकता? घेतलेले 2 श्वास, नाही. लागलेला वेळ वापस आणू शकता? नाही आणू शकता. नाही. मग याचाच अर्थ काय? जीवन कुठे आहे? फक्त प्रेझेंट मध्ये आहे, फक्त वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे. ठीक आहे. पण आपण जगतो कसं? आपल्यासोबत वर्षांनी वाईट काही घडलं असेल तो सुद्धा विचार आज आपल्या डोक्यात येऊन जातो. किंवा सकाळी कोणी रागवलं तो विचार 10 वेळा, जसं गायत्री म्हटलं, पहिले आईला मग बहिणीला, तो विचार निगेटिव्हिटीचा शेअर केला जातो. बरोबर? नकारात्मक हो. विचारांना आपण शेअरिंग करतो. आता हे निगेटिव्ह विचार शेअरिंग केलं, मग काय केलं आपण? पेरणी वर्तमानात. पास्ट, मला सांगा किती विचार करून तुम्ही पास्ट बदलू शकता का? कालचा दिवस किंवा आता घेतलेले 2 श्वास जर वापस आणू शकत नाही, मग तुम्ही कितीही पास्टचा विचार केला, कितीही वाईट घडलं असेल तरी तुम्ही त्याला निर्मिती करू शकता का? नाही. नाही करू शकत ना. निर्मिती नाही. नाही करू नाही शकत. करू शकत. आणि कितीही मस्त मुंगेरीला सारखे फ्युचरचे स्वप्न पाहत बसला, मला असं करायचंय, तसं करायचंय, तसं करायचंय, हे करायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, उससे वो चीजें घटित होने वाली है क्या? नाही. मग रिअलिटी कुठे आहे? वर्तमानाच्या या क्षणांमध्ये आहे.
पण प्रॉब्लेम काय, व्यक्ती एक तर पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये जगतो, वर्तमानाच्या क्षणांना जगणंच विसरून जातं. आणि जे काही क्रिएशन होत आहे जीवनामध्ये ते फक्त आणि फक्त प्रेझेंट मध्ये होतं, वर्तमानामध्ये. आणि वर्तमानाच्या क्षणांना जशी एनर्जी द्याल तसंच तुमच्या पाचच्या, जर समजा आता हा 1 तास संपेल, तर हा 1 तास ज्यांनी मन लावून केला, या 1 तासाची आठवण कशी येईल तुम्हाला? अरे बाई, माझा वेळ खूप वाया गेला, काय बडबड केली त्या मॅडमने, डोकं दुखवलं, असं होईल का? जेणून एन्जॉय नाही. केलं सगळ्यांनी. जरूर नाही की सगळेच एन्जॉय करतील, पण आठवण कशी राहील? आणि याच्यातनं जर तुम्ही एक पॉइंट जरी उचलला, मी भाग्यशाली आहे, आणि रोज सकाळी स्वतःला म्हणायला सुरुवात केलं की मी भाग्यशाली आहे, तर मग राईट. याचं फ्युचरमध्ये तुम्हाला जीवन जगताना भाग्यशाली असण्याचे व्हायब्रेशन तुमच्यामध्ये तयार होतील. येस. इझी आहे जीवन. तो वर्तमानाच्या क्षणांमध्ये आपल्याला जगायला शिकायचं आहे. वर्तमानाच्या क्षणात जनरली तुम्हालाही माहिती आहे, फ्रीवाले जे क्लासेस असतात ते 1-2 तासाचे असतात आणि नॉलेज असतं, बरोबर आहे. इथे मी 10 दिवस तुमच्यासाठी, आणि 10 दिवसात तुम्हाला कुठंच वाटणार नाही की हा क्लास फ्रीमध्ये आहे. तुम्ही पेड क्लासला जेवढे पैसे भराल त्याच्यापेक्षा तुम्हाला 10 दिवसात नॉलेज चांगलं देईल, ही माझी गॅरंटी. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. माझ्या गुरु नेहमी म्हणायचे की रेकी त्यांच्याच जीवनात येते ज्यांच्या जीवनात ब्रह्मांडाला काहीतरी सकारात्मकता निर्माण करायची असते. तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात, तर ही ईश्वराची इच्छा आहे तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक घडवायची. तर प्लीज व्हिडिओ ऑन करून सकारात्मकतेने करा, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. आय प्रॉमिस तुमच्या जीवनामध्ये ती सकारात्मकता आणू शकेल. मी उद्या नक्कीच, तुम्हाला एक नक्कीच. व्हिडिओ दाखवणार. आप जो बोल रहे ना की आपकी जिंदगी में गम है, टुमारो आय विल शो यू 1 व्हिडिओ. आणि मग सांगा त्यांच्यापेक्षा जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही चेंज करू शकत नाही. पण जर त्या जो व्हिडिओ मी दाखवेल त्या व्हिडिओपैकी 1% जरी तुमच्या जीवनात दुःख कमी असेल ना, मग तुम्ही तुमच्या जीवनात काही करू शकाल. ओके. सो माझ्या मते मेडिटेशन काय आहे? हायवेवर बोर्ड लागले असतात, नजर अटी दुर्घटना घटी. घटी. भाजी चिरून राहिल्या, सुरी बोटावर आली, काय झालं तेव्हा? लक्ष कुठंतरी डायव्हर्ट झालं होतं म्हणून बोटावर सुरी आली, डायव्हर्ट. डोक्यात बोटावर काहीतरी सुरी. विचार. या जगामध्ये जेवढेही अपघात झाले, अपघात, रोड ऍक्सिडेंट किंवा काही, तर त्यावेळेस कुणाच्या तरी विचारांचा प्रवाह चुकला होता. एवढा मोठा युद्ध चालू आहे, कशामुळे होत आहे? विचारांचा प्रवाह विचारांचा प्रवाह चुकला. चुकला म्हणून. हो. ठीक आहे. त्यावेळेस त्यांना हे वाटतंय की या हो. युद्धामुळे, जे बॉम्ब टाकल्यामुळे चिमुकले जीव, निष्पाप जीवांची हत्या होते. त्यांना हो. त्या जीवांपेक्षाही त्यांचं वर्चस्व, मैं बडा हूं, ते स्वतःच्या वर्चस्व सिद्धीसाठी निष्पाप जीवांचे बळी चालले. बरोबर आहे. म्हणजेच काय, कुणाच्या तरी विचारांचा प्रवाह तिथे चुकलेला आहे. मग जगाचं सोडा, आपल्या विचारांचा प्रवाह जर आपण सकारात्मक करायला लागलो, त्याला जर पॉझिटिव्हिटीवर डायव्हर्ट केलं, आपण स्वतः आनंदी राहू आणि आपल्या कुटुंबाला पण आनंदी ठेवू. आता मला सांगा, तुमचं असणं हे एखाद्याला गुलाबाच्या काट्यांसारखं वाटलं पाहिजे की गुलाबाच्या फुलाचा स्पर्श वाटला पाहिजे? कसं वाटलं पाहिजे सांगा गुलाबाच्या मला? गुलाबाच्या फुलांचा स्पर्श. गुलाबाच्या फुलाचा स्पर्श. तर तुमचं असणं एखाद्याच्या जीवनात, एक जिथे तुम्ही काम करताय त्या कामाच्या ठिकाणी, मित्रांमध्ये, घरच्यांसोबत तुमचं असणं कसं वाटलं पाहिजे सांगा. सुमित सर, माईक ऑन करा. हवं हवं असं. गुलाबाचा स्पर्श की काटा, काय बनायला आवडेल तुम्हाला? अनिता फुलझडे मॅडम बोला. अनिता मॅडम माईक ऑन करा. मी माईक ऑन करायसाठी रिक्वेस्ट सांगली आहे तुम्हाला. गुलाबाचा स्पर्श, चला काही लोकांनी टाईप करून पाठवलेला आहे. गुलाबाचा स्पर्श काय व्हायला वाटेल? गुलाबाचा स्पर्श. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या विचारांमध्ये नेहमी आनंदता ठेवायचा आहे. का बरं ठेवायचं आहे? कारण आपल्या माइंडमध्ये जे प्रोग्रामिंग होतं ना, हे जे ब्लू वेव्स दिसतात तुम्हाला, ब्लू लाईन्स, या आहेत, याला म्हणतात न्यूरोपाथवे. तुम्ही प्रत्येक, आता समजा गायत्री म्हणून तुम्ही लहानपणी सायकल चालवायला शिकल्या असतात,
आता तुम्हाला जर सायकल चालवायला लावली तर एक 2-4 मिनिटं बॅलन्सिंगला वेळ लागेल, पण तुम्ही सायकल आजही चालवू वेळ. शकता. हो. याचाच अर्थ काय की जो विचार सातत्याने तुम्ही प्रॅक्टिस केलेली असते त्या विचारांवर तुम्ही पॉझिटिव्हिटीने वर्क करू शकता. तर किती लोक रेडी आहेत की पुढचे 21 दिवसात आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटीमध्ये आणण्यासाठी एक नवी यात्रा करण्यासाठी. तर आता तुम्हाला एकच काम करायचं आहे. उद्याच्या होमवर्क तुम्हाला आहे की तुमच्या जिम्मेदारी लिहून आणायची आहे की तुम्हाला जीवनामध्ये नेमकं काय काय पाहिजे, म्हणजे जबाबदाऱ्या काय आहेत. याचं उत्तर मी उद्या देणार आहे की या जबाबदाऱ्या काय लिहायला सांगितल्या मी. ठीक आहे. आज आपकी जिम्मेदारी क्या है याचा तुम्हाला क्रम लिहायचा आहे की कशा तुमच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि लास्ट याच्यात आपण आता 2 ते 3 मिनिटं आजचं सेशन कसं वाटलं याचे 2-3 फीडबॅक घेऊ. आज तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल, त्या गुगलवर तुम्ही तुमचा रिव्ह्यू शेअर करू शकता की कसं आहे. आणि कमिटेड असा 10 दिवस कोण कोण रेडी आहे पुढचे. अब तो नाही अभी 9 डेज बचे, कोण रेग्युलर आने के लिए तयार आहे. ठीक आहे. तर बघा, माझे हे फ्री सेशन घेण्याचा एक मुख्य उद्देश की माझ्या लाईफमध्ये खूप जास्ती फायनान्शियल स्ट्रगल, नात्यांमध्ये प्रॉब्लेम खूप सारं सहन केलं आणि मला या रेकी ऊर्जांनी जगवलं. जरी रेकी ऊर्जा माझ्या जीवनात नसती ना तर कदाचित मी या जगात नसती. इतकी वाईट परिस्थिती माझ्या लाईफमध्ये होती. मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर असं वाटलं की माझ्या मैत्रिणींच्या जीवनात असे काही प्रॉब्लेम आहे, मग त्यांना रेकी शिकवली आणि निरंतर हा प्रवाह चालू झाला. गेल्या 15-16 वर्षापासून मी कंटिन्यू रेकी शिकवते. प्रॅक्टिस त्याच्या आधीपासून करते कारण ट्रेनर मी 15 वर्षापूर्वी झालेली आहे. तर या ऊर्जांमध्ये आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेत परिवर्तन करू शकतो. आणि रेकी अशी ऊर्जा आहे की हिला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. पण आणि ज्यांना वाटतं ना तर ऍटलिस्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी रिक्वेस्ट करते, माझी परीक्षा घेण्यासाठी तरी प्रॅक्टिस करा. मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. आय प्रॉमिस तुमच्या चेहऱ्याची स्माइल वाढलेली असेल. कारण अंतर्बाह्य या 10 दिवसातच तुम्ही तो अनुभव घेणार आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या पॉझिटिव्हिटीनी, या ऊर्जांनी. सो आज जर ज्यांना इमानदारीने सेशन आवडलेलं असेल त्यांनी एक काम करायचं आहे. हां, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग दररोजच्या दररोज मिळेल. आज तुम्हाला युट्यूबची लिंक येईल, तर चॅनल व्हॉट इज हॅपी लाईफ आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला मिळेल, म्हणजे रेकॉर्डिंग तुम्हाला. आणि आजचं सेशन आवडलं असेल तर फक्त 3 मैत्रिणी मित्र तुमच्या जवळचे आहेत त्यांना याची लिंक शेअर करा. ग्रुप जॉईनिंगची ज्या लिंकवर तुम्ही जॉईन केलेला आहे ती ग्रुप जॉईनिंगची लिंक आज ग्रुपवर परत एकदा शेअर करते. ज्याही ग्रुपवर तुम्ही आहात नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरिंगनी एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माइल येणार. तर त्याच्यात तीच माझी या क्लासची फी आहे. ठीक आहे. फायनान्शियल स्वरूपात शुअर. आपल्याला या क्लासची 1 रुपये फी नाही आहे. आणि पुढच्या क्लासेसची पण जे असतात नेक्स्ट, तर त्याच्यातनंही आपले काय समाजकार्य होतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके. सो एनी शेअरिंग आजचं सेशन नक्कीच. कसं वाटलं? मिनल मॅडम अनम्यूट करा. मिनल मॅडम खूप माहिती छान. हा मॅडम, नमस्कार. ते सांगा. मी ठाण्यातनं आहे. खूप छान वाटलं, मस्त. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. वर्षा मॅडम. मला तर खरं तर तुमचं अभिनंदन करायचं आहे, कारण मी आजपर्यंत जे काही युट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघितले ते बहुतेक तिकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई वगैरे या साईडचे होते. तुम्ही मला वाटतं अमरावतीचे आहात, बरोबर ना? हो. हा. तर त्याच्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन की आपल्या विदर्भातलं कुणीतरी इतकं छान गाईड करत आहे, एवढं चांगलं करत आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन. आणि तुमचा उत्साह पाहून आम्हाला इतकं उत्साह आलेला आहे, आणि तुम्ही खूप उत्साही आहात, स्पष्ट सांगायचं तर. आणि त्याच्यामुळं समोरच्या व्यक्तीला तुम्ही उत्साही करता, म्हणजे नसलेला उत्साह येतो तुमच्याकडे पाहून. त्याच्यामुळं खूप छान वाटलं. आणि नक्कीच मी 10 दिवस तुमचे क्लास अटेंड करणार आहे, आणि बघते मी पुढे पण तुमच्या सोबत जॉईन राहते. थँक्यू. खूप खूप छान वाटलं. थँक्यू. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे म्हणजे ऍक्च्युली हे जे सेशन आहे या सेशनला यशस्वीता येते ते विद्यार्थ्यांमुळे.
आणि ऍक्टिव्ह राहा. एकच सांगते, आय प्रॉमिस यू की तुमच्या चेहऱ्यावरचे स्माइल बदललं. माझं टार्गेट काय की आने वाले 10 दिनों में आपके चेहरे में वो मल्टीपल वाली इनर स्माइल, कारण आपण स्माइल कशी देतो, लोक कोणी हसले फक्त हसून, पण वो अंदर से नहीं आती. बट आय प्रॉमिस की आप हर वक्त वो अंदर वाली स्माइल से जी सकोगे. सर, आजचं सेशन कसं वाटलं नक्की गुगलवर रिव्ह्यू साठी शेअर करा. तुमचं शेअरिंग मध्ये कुणाला तरी पॉझिटिव्हिटी मिळेल. आणि जीवनामध्ये आजची लिंक तुम्ही मित्रपरिवारात शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून जे मी मेडिटेशन घेणार आहे फुल टू एन्जॉय, जीवनाला इथून आनंदित जगायचं आहे, आनंदाने परिपूर्ण करायचं आहे. जो भी फ्रस्ट्रेशन आज तक किया उसको हम आने वाले दिनों में डिलीट भी करने वाले हैं. Yes. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. मला ऐकून घेतलं. Thank you. Thank you. कोटी कोटी Thank you. आभार. Thank you. आपल्या थँक्यू. जीवनात Thank you, madam. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया याच ऊर्जांसोबत उद्या दुपारी 3 वाजता. आय होप की आज आपलं 230 लोक होते. उद्या जर तुम्ही 3 लोकांना आणलं तर आपली 1000ची लिमिट कम्प्लीट होईल. बघूया कोण सातत्याने, कारण ते तुमचं शरीर, कारण कसं आहे, मी ब्लेसिंग माझ्याकडनं तुमच्याकडनं मला ब्लेसिंग मिळतात, पण तुम्ही जर कुणाला लिंक शेअर केली तर त्यांचे ब्लेसिंग तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर हा प्रवाह आनंदाचा असाच वाटूया, लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी Thank you. Thank you, थँक्यू. madam. मच. Thank you, madam. थँक्यू. थँक्यू मॅडम.